गुड मॉर्निंग सर्वांना. आणि आज आपला श्रीलंकेतला 5वा दिवस आहे. आज आपण आता सकाळी सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपण ज्यासाठी म्हणजे सीतामाई यांना ज्या ठिकाणी आणलो होतं असं अशोकवन, त्या ठिकाणी साईट व्हिजिट करणार आहे. त्यानंतर जगातला सगळ्यात सुंदर असा रेल्वेचा जो काही रस्ता आहे, रेल्वेचा जो काही रोड आहे, रेल्वे रोड, त्या रोडने आपण आज आपण गाडींना प्रवास करतो. आपण दुपारचा प्रवास हा रेल्वेने करणार आहोत आणि संध्याकाळी अलिया या ठिकाणी आपला मुक्काम असणार आहे. दिवसाची सुरुवात चांगली आली. तुम्ही माझ्या पाठीमागे पाहू शकता. या हॉटेलला रात्री आमचा मुक्काम होता आणि आता सकाळी सगळे रेडी झालेत आणि आता सकाळी मी रेडी झालो आहे. ड्रायव्हरची वाट पाहतोय. बस लवकर निघायचं ठरलं होतं. 8:20 झालेत. मी तयार होऊन आता ड्रायव्हर आला, तुषार आला की मी इथे लोकल साईट सीन करायला बाहेर पडणार आहे. या बाबतीत एक सांगितलं जातं, याची ओळख एक मिनी लंडन म्हणून आहे, कारण त्या काळात आलेली जी ब्रिटिश लोकं होती या ठिकाणी, ज्यांनी त्याच्या आचे बागांस वगैरे सुरू केले, ह्या सगळ्यांनी ज्या पद्धतीला इंग्लंडला घर आहेत त्या पद्धतीने इथं काही घरं बांधलीत आणि आपण नक्कीच त्या ठिकाणी सुद्धा जाणार आहोत. तर आपण आपला प्रवास सुरू करतोय पुढचा. ज्या ठिकाणी आलोय ते म्हणजे मी सांगितलं तुम्हाला अशोकवन, ज्या ठिकाणी सीतामातेला ठेवण्यात आलं होतं. जर तुम्ही पाहिलं तर या ठिकाणी हे मंदिर, इथेच सुरुवातीला प्रभू श्री रामचंद्र, सीतामाता, लक्ष्मण यांची मूर्ती तुम्हाला पाहायला मिळेल. Who is this? This is Sriram, Yes. Sita Mata, Lakshman. We are from India. India. That's why I asked you. There is this, in Sanskrit, Lanka means islands. I have a pet. This is the Lanka. Its capital is east of Sri Lanka, Trincomalee, but there's no palace, nothing. But Dambulla, the sport places is still there. It's called Sigiriya now. Zero. Sigiriya. That is Ravana's Kotras. This is the Madhya Serbri Mainan. Balaran. only one temple in all. No, oh yes. But in Uttar Pradesh, there's a small temple. Okay. It's a remote area. Nobody knows. Okay. That's one thing. Remote area. Uttar Pradesh. This place called Ashokwan. Asokavana. Ashokawa. Asoka Vatika. Ashok. Only Mandipo Sitaman. प्रसन्न वाटलं. सीतामाईचं जगातलं हे पहिलं मंदिर आहे, त्यांनी आम्हाला सांगितलं. त्याचप्रमाणे आत्मे ज्यावेळेस मी मारुतीरायाच्या पायापाशी पोचलो तर खरंच खूप एनर्जेटिक वाटलं. मी तुम्हाला सांगू शकत नाही, पण एक खूप प्रचंड अशी ऊर्जा, आत्मविश्वास या ठिकाणाहून मला मिळाली आहे. आणि यासाठी श्रीलंकेमध्ये यायचं होतं. तो दिवस आज खऱ्या अर्थाने सार्थकी ठरला की रावणाची लंका नव्हे तर सीतामातेला त्यांनी ज्या ठिकाणी आणलं होतं. आणि रामसेतू मध्यंतरी एक पिक्चर आला होता अक्षय कुमारचा, त्याच्यात त्या बऱ्याचशा गोष्टींची उकल करण्यात आली होती. त्यामुळे याच्या बाबतीत थोडंसं अजून उत्सुकता वाढली होती, ती आज पूर्ण आली. चला, आज आपण दुसरं एक आश्चर्याची गोष्ट करणार आहे. आपण इथल्या सगळ्यात सुंदर रेल्वेच्या रूटवरून आपण प्रवास करणार आहे. आज आपण आपली गाडी स्किप करणार आहे आणि आपण आता रेल्वे स्टेशनला निघालो.
काही ठिकाणी स्ट्रॉबेरी सेल होताना दिसले. याचा अर्थ थंड हवेचं ठिकाण आहे, त्यामुळे इथं स्ट्रॉबेरीसुद्धा पिकवली जाते. आपल्या महाबळेश्वरचीच आठवण येणारं हा आजचा कालचा दिवस होता. काल आपण ज्या हॉटेलला राहिलो तिथं टेम्परेचर 10 डिग्रीपर्यंत गेलं होतं आणि तिथे जे स्विमिंग टँक होता त्या टँकला देखील टेम्परेचर मेंटनचा स्विमिंग टँक होता, म्हणजे तो त्या पाण्याच्या टेम्परेचरपेक्षा जास्त ठेवण्यात आला होता. याच्यावरनं इथले थंडीचा अंदाज येतोय. चहाचेमुळे असलेलं उंच असं ठिकाण आणि आत्ता सध्या पावसाचं असलेलं वातावरण, यामधनं आपला प्रवास सुरू आहे. टी बस. आपण आता रेल्वे स्टेशनला आलो आहे. अतिशय सुंदर रेल्वे स्टेशन आहे. टेल अबाउट द ट्रेन. Yeah, the train will come 10:30 to 11 o'clock. Okay, so you can go the second number 2 there. They have 2 numbers. The all foreigners are going to the L. L. Yeah. Okay, how many time we require? Like 2.5 to 3 hours like this. Okay. Okay. We will meet from the. I will stay in the train station. Okay. So we will Call you there. ओके, बाय. आणि आता आपण पुढचा प्रवास रेल्वेचा सुरू करतोय. हा देखील अनुभव घ्यायचा होता. ॲक्च्युली आपल्याकडे गाडी होती, पण ह्या प्रवासासाठी बरीचशी लोक लांबून येतात. अतिशय सुंदर असा अनुभव घेतलाय ट्रेननी. मी आता हिला ज्या ठिकाणी आपला आजचा मुक्काम आहे त्या ठिकाणी पोहोचलोय. ड्रायव्हर बाहेर आले असतील, आहे त्यांचा मेसेज आलाय तसा. या डोंगराची एक खासियत अशी आहे की इथे रावण राहायचा अशी एक आख्यायिका किंवा आशय इथल्या लोकांची भावना आहे. तुषार सांगेल आपल्याला. तुषार. Yes. Yeah. The Ravana stay there, that mountain. So before the little Adam speak. So we can go now. You can see and take some videos and. ओके, जसं रावणाचं जास्तीत जास्त मुक्कामाचं ठिकाण म्हणून प्रसिद्ध आहे. तुम्ही जर पाहिलं इथलं नेचर खूप सुंदर आहे. टेकडी चढताना एक सुंदर ट्रेक झाला. तुम्ही पाहू शकता प्रचंड असे चढाई चढून. स्मॉल आडम स्पीक. ह्या ठिकाणी चाललोय. रावण या टेकडीवरती जास्त काळ वास्तव्यामध्ये होता असं आपले ट्रॅव्हल पार्टनर तुषार यांनी सांगितलं होतं. त्यामुळे रावणाचा पुतळा आणि त्याच्यानंतर आली ही चढण. वरती गेल्याच्या नंतर काय नजारा असेल ते पाहूयात.
असा आपण स्मॉल ॲडमच्या नंतर 9 आर्च हा एक ब्रिटिशकालीन ब्रिज आहे, तो पाहायला निघालोय. आता बघता आपण ब्रिज पाहूया. समोर दिसतोय, अंधार झालाय. असाच एक रेल्वेचा ट्रॅक आपल्या ऑर्डनन्स फॅक्टरी R1 कडू, त्या ठिकाणी सुद्धा सुंदर रेल्वेचा ट्रॅक आहे. त्या ठिकाणी गेलो होतो त्यावेळेस हा अनुभव घेतला होता. तसाच अनुभव पुन्हा एकदा आज घेतोय. आणि अंधार झालाय. आता पाहूया ब्रिज किती दिसतोय. अतिशय सुंदर आणि फ्रेश वातावरण आहे. आणि हा आहे 9 आर्च पूल. थोडी संध्याकाळ झाली आपल्याला. और बाप प्रचंड उंच आहे पाहिलं तर मित्रांनो. आणि आपण दिल्लीचे साईड सीन केले, त्यानंतर मार्केटला थोडंसं फिरलो. आणि आता आपलं हॉटेल ज्या ठिकाणी आहे मोई, हे जवळपास एलीपासनं एक 30 किलोमीटर पुढे आहे. त्यामुळे आपल्याला खूप उशीर झाला आहे हॉटेलला पोहोचायला. आणि आता आपण हॉटेलला पोहोचलोय. आता आपण चेक इन करून हॉटेलमध्ये थांबणार आहोत. गुड नाईट ऑल ऑफ यू. सी यू टुमॉरो.